तर नमस्कार मित्रांनो, तर आज आपण चाललेलो आहोत चौराई देवी मंदिर येथे दर्शन देण्यासाठी। तर आपण घरातनं निघलेलो आहोत, 12:30 वाजता लाईव्ह येणार आहे आपण। तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपण इथनं आलेलो आहोत। आता इकडं फर्निचरची दुकानं जास्त आहेत या लाईनीला। 12:30 वाजता सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे लाईव्हला। तर इकडं फर्निचरची दुकान, कार्पेटची दुकाने खूप आहेत या रस्त्याच्या साईडला, रोडाला। तर पाऊस थोडा चालू आहे, पाऊस निघाला म्हणून आपण आलो आता आपण रावेत एरियामध्ये आहोत। जरा इथं ट्रॅफिक लागतो, पावसामुळं रस्ते भरलेले असतात म्हणून, खड्डे असतात। तर बघू शकता अशा प्रकारे इकडचा व्ह्यू आहे आणि पाऊस पण येतोय जातोय, ये जा करायला लागला। तर मित्रांनो, खूपच जास्त जबरदस्त पाऊस झालेला होता। आम्ही जरा थांबलेलो होतो मधात, झाडाच्या खाली, पाऊस वाढलेला म्हणून। तर आता बघू शकता किती चांगला असा व्ह्यू येतोय, खूपच जबरदस्त व्ह्यू यायला लागलाय। आणि इकडे बघा किती मोठ्या बिल्डिंग्स आहेत आणि इकडं झाडं बिडं बघा तुम्ही, किती भारी वातावरण आहे। आणि इकडं आपलं पोस्टर लागलेलं आहे, हे बघा। आणि इकडं असं आपलं माड रान आहे, एकदम सगळीकडं। हे बघा, इथं शोरूम आहे, एवढी दुकान आहेत। तर मित्रांनो, आपण चाललेलो आहोत आता मुकाई चौकात। यानंतर आपण जाणार आहोत देऊ रोड। तर बघू शकता किवडेमध्ये मुकाई चौक आहे। बघू शकता तुम्ही कसली भारी एक बिल्डिंग भेटलेली आहे, एक नाही आहे, या 4-5 बिल्डिंग आहेत एका पाठोपाठ। बघू शकता इकडं असं वातावरण झालेलं आहे। हे बघा, ही पण बिल्डिंग आहे चांगली। मित्रांनो, पावसाने खूप कहर मचवला आहे पुण्यात, नुसते पूर यायला लागलेत। पवना नदीचं तर विचारूच नका तुम्ही, एवढा पूर येतोय पवना नदीला। पाऊस आला म्हणजे पवना नदीला पूर। तर इकडे चालू आहे फ्लायओव्हर बनवायचं काम। बघू शकता किती ट्रक्स, किती JCB आपल्याला लागलेल्या आहेत। मोठा फ्लायओव्हर बनणार आहे खूप। आपल्या मारुती कारचं शोरूम आहे, अरेना म्हणून। इकडं असे खूप किलबिल आहे, इकडे टॅम्पो लावले आणि इकडनं डोंगर दिसायला लागलेत। हा बघा, समोर एक डोंगर आहे आणि इकडनं आपले डोंगर आपल्याला। आणि हे बघा, हे ख्रिश्चन लोकांचे चर्च आहे। चर्च नाही रे, इथं जे बघू शकता इथे 2 ऑर्डर बोर्ड आहे। इथं खूपच अशी चांगली हिरवळ आहे। हा बघा, तळेगाव मुंबई, इथे हेल्मेट विकत आहेत। इंडियन आर्मी नेव्हीचं एक कॅम्प आहे आपलं। बघू शकता इथं डोंगराचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती एकदम चांगला आहे तो। चष्मे वगैरे विकत आहे। आणि ही आहे एक आपली स्कूल, जय गुरुदेव स्कूल। आणि इकडं बघू शकता तुम्ही फिरायच्या टोळ्या, इथं लोक विकत आहेत द्राक्ष वगैरे। एवढं भारी एकदम असा व्ह्यू आलेला आहे मित्रांनो, इथं विकत आहेत सगळे। इथं साईडला पेरू विकत आहे, बघू शकता। बघा इथं असे पेरूचे टेम्पो वगैरे लागलेले। इकडं पुढच्या साईडला इथं चष्मा खूप विकत आहेत, कारण इथं लोक जे ट्रॅकिंग वगैरेला जातात ते घेतात म्हणून। इकडे बघू शकता डोंगराचा व्ह्यू, एक नंबर व्ह्यू येतोय। गोराडेश्वर डोंगर आहे आपलं, किती असं सुंदर दिसत आहे। आणि हा आपला चष्म्याचा तर तुम्ही बोलूच नका, जिथं जाल तिथं चष्मा दिसतोय। इथं गावरान पेरू, गोड पेरू लिहिलेलं आहे। गोराडेश्वर डोंगर बघू शकता, किती असं एकदम वातावरण एकदम सुंदर रम्य वातावरण आहे।
गावरान गोड पेरू एक नंबर. हे मंदिर आहे. त्या दिवशी कुंडमड्याच्या व्हिडिओमध्ये पण हे मंदिर आपण दाखवलेलं होतं. आज पण जाऊन विजिट करा त्या व्हिडिओला, पण खूपच चांगला व्हिडिओ आहे. आणि त्याच्यात दाखवलेलं पण होतं आम्ही की नदीला किती पूर आलेला. 2-2 मिनिटाला पाण्याची पातळी वाढत होती मित्रांनो. आणि आता आपण घाटात आहोत, तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. आणि इथं असं वातावरण बघून असं वाटतंय इथंच आपण राहायला येऊन जावं. तर बेगडेवाडी रेल्वे स्टेशनचा इथं बोर्ड लागलेला आहे. इकडं रस्ता खंदायचं काम चालू आहे. आणि हे आहे गोरडेश्वर डोंगर. बघू शकता तुम्ही, लोक पण जात आहेत मित्रांनो. इकडनं बघू शकता तिथं थांबलेत वर लोक. इकडनं आपल्याला असं जायला जागा असते. आपल्या चॅनल वरती लवकरच गोरडेश्वर डोंगरचा पण व्हिडिओ पडणार आहे. आपल्याला असंच सपोर्ट करत राहा. इकडे पॉट वगैरे विकायला आहेत. बघू शकता किती मोठमोठे टेडी बेअर इथं विकायला आहे. बघा लोक, बघा लोक, हे बघा हे रविवारचे लोक, हे बघा हे पार्किंग वर लोक दिसत आहेत. आम्हाला झूम करून दाखवतो. म्हणून लोक आठवडाभर रविवारची वाट का बघत असतात ते आज तुम्हाला समजणार आहे. बघा लोक, हे बघा मित्रांनो, कोपरे कात्रतनं सगळीकडनं वर जातात लोक. तर मित्रांनो, याच्या समोर तर तुम्हाला डोंगर दिसत आहे ना, त्या डोंगरावर आम्ही आता जाणार आहोत. तुम्ही पटकन, आणि आपण 12:30 वाजता लाईव्ह येणार आहोत. तर बघू शकता तुम्ही लाईव्ह पण जॉईन करायचं आहे सगळ्यांनी. तर भारत ट्रेनचं शोरूम आहे. बघू शकता तुम्ही किती अशा गाड्या आहेत. नवीन नवीन सिल्पॅक गाडी इथं आपल्याला लावलेल्या आहेत. इकडे गर्दी आहे कारण इथे एक हॉटेल आहे मोर्या मिसळ. नाश्ता खायला लोक बघा तुम्ही, गर्दी गर्दी बघा, गर्दी. 90 रुपयाला अनलिमिटेड मिसळ, मोर्या मिसळवाली. इथं जोगेश्वरी मिसळ पण आहे लगेच. इथं पुणेरी मिसळ. इथं या लाईनीला सगळे मिसळ वाले लोक आहेत. गोरडेश्वरचा फेमस गणपती, नवसाचा गणपती. हा, तर ट्रॅफिक इथं टोल नाका म्हणून एवढी ट्रॅफिक लागते मित्रांनो. सोमटणे फाटा इथं गाई चारा खात आहे. इथं कुत्रे आहेत दिसत आहेत तुम्हाला. तुम्ही इकडे आपण आलेलो आहोत. आपलं डेस्टिनेशन आता येते. फक्त 5 मिनिटात आपण पोहोचणार आहोत कारण आपण एक्सप्रेस वे हायवेवरनं चाललेलो आहोत. म्हणून ट्रॅफिक पोलीस आहे. ट्रॅफिक लागते म्हणून ट्रॅफिक पोलीस. बघू शकता तुम्ही, आपण 5 मिनिटात पोहोचणार आहोत आपले डेस्टिनेशन म्हणजे सैरावली. हम यहाँ से एंड तक जाने वाले हैं. ये देखो यहाँ से, ये देखो ऐसा दरी जैसा है. ये देखो यहाँ से आए और यहाँ से हम पूरा एंड तक जाने वाले हैं. पूरा एंड तक पूरा. तो मैं वीडियो बना रहा हूँ दोस्तों. अभी देख सकते हो, बघू शकतात मित्रांनो तिथं जायला लागतात म्हणजे अशी गर्दी आहे. बघू शकता आपण नागपूर आलो तर तिथे जायला स्विमिंग पूल वगैरे खूप गर्दी आहे. आणि इथं म्हणतात इथं मोर पण दिसतात. बघू व्हिडिओ मी पुढे चालू ना.
कुठं? हां, आता हा डोंगरच आहे ना. खाली पलीकडच्या साईडला तळेगाव रोड आहे आणि ह्या साईडला आहे तर तुझा सोमाटणे 5 फाट्यावरून किलोमीटर आहे एक्सप्रेस हायवेला खालनं. टच होतो. पुढं जाऊन लगेच तुला ही गावं लागतात, काय तिचं नाव, कासारसाई वगैरे जायला रोड आहे. सगळी रोड खालच्या साईडला. हा डोंगर पूर्ण झाल्यानंतर मग पुढं परत एंड डोंगराचा. बघ पाऊस चालू झाला परत. करे तुम्ही डान्स कुठं केला होता, तुला आठवतं का काय? हा काय इथंच केला होता तो, बघ तो वरचा जो दगड आहे ना, या वरच्या दगडावर बसलो होतो आम्ही. हा हे इथं समोरच्या साईडला केला होता. हे बघ या झाडावर बी बसलेलो आपण. हे बघ हे केमलं दिसलं काय? हे नाही बाप्पा ते झाड. अरे भरपूर आहे तिथं. बॉटल टाकायचं. बघितलं कचरा पेढी बी फाटली, ते बी काय करते. हे बघ तायडी, आता आठवलं बघ. ते बघ ते तिथं वर जे बसला का माणूस कोण, हा तिथं आहे ते. हे चढल्यानंतर बरोबर का? चॅनल आहे की आपलं? आहे ना चॅनल, आणि त्याच्यात व्हिडिओ येते ना. ताईचे डान्स बी तिथंच आहे. तो नाही स्लिप करते रे इथं जास्त. हे बघ इकडून जायचं असं दगडांमधून. हे बघ निशू, इकडून स्पेशल रोड आहे. जा तू जा, तोच आहे. ये निशू तिकडून येतोय बघ. गाडी सटकणार हाऊस करून आली आहे. इकडे बघ पहिलं. हळूहळू ये, हळूहळू एवढं. मग हाऊस नसते करायची बाई, कोणाच्या विवाह नसतं करायचं, खास करून माझा. हे इथं सटकते रे बाबा. ते बघ खाली ते सगळं तळेगाव. आता पुढच्या साईडला ते बघ साडी खाली. तू राहू शकतो का बुवा घर सोडून 10 तास? ते चॅलेंज चालू आहे आज. काय ग काय अजून तळेगावच्या साईडनं जो रोड येतो ना, तो रोड आहे खाली, तो मी दाखवणार आहे. हो तो बी. असं का? खानदेशी आहेत कपडा मग बाटी गँग लगेच वैकायचं असं दोंडायच्या. ओके बट RC पटेल गँग आहे काय? RC पटेल एकदम व्हेरी गुड. काय तू परत माग पुढे येऊ नको ना बेटा. कोण देतो ना लगे सगळं सटकते. आणि तुम्ही म्हणताय तायड इकडे बघ. तुम्ही म्हणताय आम्हाला येता येणार नाही का? इथं म्हाताऱ्या सगळ्या. मोरवाला बोर्ड. पानी नहीं झाडाची हवा खाली पाणी.
चला ना भाऊ मागचा. तुला मोर दिसतोय भाऊला इथं. इथं मोर बघायला साठी इतकं 4 वेळेस आलो आपण, आतापर्यंत मोर दिसला नाही आपल्याला. हे बघ तळेगावचा रोड दिसला खाली रोड का बघ. काय आहे बोर्ड? नव्या युगाचे नवे आराधन सतत करूया संवर्धन चौराई देवी उत्सव समिती 25-26. हां ए तिथं पडलेत. पडते तिथं. इथून चल वरून. इकडं निशू इथून वरून. हां इकडं वर पुरा. इकडं बघ. एवढीच जागा शिल्लक राहिली बघ आता चालायला इथं. हे बघ गेट आलाय आता. ते दिसतंय इथून मंदिर दिसतंय माहिती आहे ना. पलीकडच्या साईडला उभं राहिलं ना. जावा दोघं पुढं जा. निशू भाऊ तायडे गार्गी जाऊ नको ना. गार्गी गार्गी नको. अरे गार्गी दीदी थांबली इथे. थांब चल बरं. आम्ही आता चाललोय आणि आम्हाला जाताना जबरदस्त भूक लागलेली, म्हणून आम्ही या हॉटेलमध्ये थांबलेलो होतो. आणि आता जाताना तुम्ही बघू शकता इकडून जाताना आपल्याला उजव्या साईडला बिर्ला गणपती दिसत आहे. आणि बिर्ला गणपतीच्या उजव्या हाताला आपल्याला प्रति शिर्डी साईबाबा आपले पिकअपला जायचा रोड दिसत आहे. हे बघ हे बघू गणपती शकता. दिसला. असे झूम करून आपण दाखवला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल